इन्व्हेस्टमेंट नंतरचा दुसरा पार्ट येतो ट्रेडिंग. सो तुम्हाला किती रिटर्न एक्सपेक्टेड हवे आहे, तर तुम्ही ट्रेडिंग करत आहात तर ट्रेडिंग मध्ये रिस्क फॅक्टर काय होणार आहे, वाढणार आहे. आणि रिस्क घेताय तर रिटर्न सुद्धा काय होणार आहे, वाढणारच आहे. ट्रेडिंगचे पण बरेचसे प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार येतो डिलेव्हरी ट्रेडिंग, जिथं तुम्हाला रिस्क इन्व्हेस्टमेंट पेक्षा थोडी जास्त घ्यावी लागते आणि रिस्क जास्त घेतले तर रिटर्न सुद्धा जास्त मिळणार आहे. इन्व्हेस्टमेंटवर तुमचे रिटर्न राहील 18 to 20% इयरली. तसं डिलेव्हरी ट्रेडिंग मध्ये तुमचे रिटर्न्स राहतील एक्सपेक्टेशन 6% मंथली. जर तुम्ही आणखीन रिस्की प्रोडक्ट वर गेलात, ज्याला म्हणतो आपण फ्युचर मार्केट, जिथं रिस्क वाढणार आहे पण रिटर्न सुद्धा वाढणार आहे, इथं तुमचे रिटर्न्स राहू शकतात साधारण 40 to 50% मंथली. आणि शेअर मार्केटमध्ये सगळ्यात रिस्की प्रोडक्ट ज्याला म्हटलं जातं ऑप्शन ट्रेडिंग, या प्रोडक्टवर जर तुम्ही ट्रेड केला, या प्रोडक्टवर जर तुम्ही काम केला तर तुम्ही सगळ्यात हायर रिस्कच्या प्रोडक्टवर काम करत आहात मित्रांनो. तर इथं तुमचे रिटर्न्स एका महिन्यात अकाउंट डबल सुद्धा होऊ शकतं. एका महिन्यात अकाउंट डबल होऊ शकतं, पण एका महिन्यात अकाउंट झिरो सुद्धा होऊ शकतं. हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. फक्त प्रोडक्ट्सवर रिटर्न मिळत आहे म्हणून त्या प्रोडक्ट मध्ये काम करणं चुकीचं आहे. आपण त्या प्रोडक्ट साठी स्वतःला तयार केलेलं आहे का हे बघणं त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे. तर प्रोडक्ट बदलले रिस्क बदलणार आहे, रिस्क बदलले तुमचे रिटर्न सुद्धा बदलणार आहे. सो तुम्ही बिगिनर आहात तर तुम्ही हायर रिस्कच्या प्रोडक्टवर ट्रेड करू नका. आणि हायर रिस्कच्या प्रोडक्टवर तुम्ही इनिशियल लेवलला ट्रेड केलात आणि तुमचा लॉस झाला तर आपण असं म्हणू शकत नाही की शेअर मार्केट खराब आहे, आपलं प्रोडक्टचं सिलेक्शन खराब आहे. तर प्रोडक्टचं सिलेक्शन व्यवस्थित करा, मार्केटमध्ये खूप चांगल्या पद्धतीने रिटर्न्स मिळू शकतात.